अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरली सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती की अधिक महिन्याला सुरुवात झाली आहे आणि हा अधिक महिना जो आहे तो पुरुषोत्तम मास देखील आहे बरं का. आणि सोबत मल मासारंभ धोंड्याचा महिना देखील या महिन्याला म्हटलं जातं. आता या महिन्याचं विशेष महत्व काय आहे तर या अधिक महिन्याचं विशेष करून असं महत्व आहे की या महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त पुण्यकर्म करायचं असतं, दान धर्म करायचा असतो, पारायण व्रत वैकल्य पूजा पाठ नामस्मरण हे सर्व काही या महिन्यात करायचं असतं. पण आपणास माहिती आहे का की या अधिक महिन्यामध्ये आपण आता भरपूर माहिती पाहिलेली आहे की आपण काय काय गोष्टी करू शकतो, कुठल्या सेवा व्रत वैकल्य करू शकतो, सर्व काही दान धर्म काय करू शकतो ते सगळं काही पाहिलेलं आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट राहिली आहे ती म्हणजेच काय तर या अधिक महिन्यामध्ये आपण सुवासिनी पूजन सुद्धा करायचं असतं, सोबत कन्या पूजन सुद्धा करायचं असतं या अधिक महिन्यामध्ये. आता हे सुवासिनी पूजन का करायचं, कन्या पूजन का करायचं असतं अधिक महिन्यामध्ये, त्याचं महत्व काय आहे किंवा त्याची फलप्राप्ती आपल्याला काय मिळणार आहे हे अधिक महिन्यामध्ये सुवासिनी पूजन किंवा कन्या पूजन केल्याने, तर याबद्दल संपूर्ण माहिती मला आजचे व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, अधिक महिना सुरू झाला मागच्या रविवारपासून म्हणजे 17 मे पासून. आता जेमतेम 2-4 दिवस झाले ह्या अधिक महिन्याला सुरुवात होऊन, पण अजून भरपूर दिवस आपल्याकडे शिल्लक आहे की या अधिक महिन्यामध्ये आपण अजून भरपूर साऱ्या सेवा व्रत वैकल्य पूजा पाठ नामस्मरण दान धर्म सर्व काही करू शकतो. पण त्यातल्या त्यात जर आपण आपल्या घरामध्ये सुवासिनी पूजन केलं किंवा कन्या पूजन जर केलं तर अतिशय उत्तम. कारण की या आपण कुठल्याही शुभ कार्यामध्ये किंवा कुठल्याही म्हणतात की नवरात्र असेल किंवा अधिक मास असेल किंवा कुठेही शुभ दिवशी असेल, आपण आपल्या घरामध्ये किंवा शुभ कार्य असेल किंवा एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करायची असेल किंवा घर घेतलं आहे, वास्तुशांती करायची आहे, त्यावेळेस सुद्धा आपण अगोदर किंवा लग्न समारंभ असेल त्यावेळेस सुद्धा आपण अगोदर कशाला मान देतो तर सुवासिनींना त्यांचं पूजन करून त्यांना भेट वस्तू देऊन किंवा कन्या पूजन करून आपण त्याचा मान त्यांना देत असतो, कारण की ते खूप शुभ मानलं जातं. म्हणून या अधिक मासामध्ये आपण असं माहिती की दान धर्माला खूप महत्व आहे. आणि जर तुम्ही या अधिक मासामध्ये सुवासिनींना बोलून जर त्यांच्या आवडीच्या वस्तू भेट वस्तू जर दिल्या, त्यांचा मान सन्मान केला किंवा कन्या पूजन करून त्यांना त्यांचा मान सन्मान केला, त्यांना भेट वस्तू जर दिल्या तर अतिशय उत्तम असणार आहे, विशेष पुण्य तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. आता सुवासिनी पूजन आपण या महिन्यात का करायचं असतं, कारण की आपणास माहिती की सुवासिनी ज्या असतात त्या माता लक्ष्मीचं स्वरूप मानल्या जातात. त्यामुळे आपण आपल्या किंवा आपणास माहिती की कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असेल तर सुवासिनी पूजन आपल्या घरात घातलंच पाहिजे, कन्या पूजन सुद्धा केलं पाहिजे. आता सुवासिनी पूजन जर आपण आपल्या घरात जर केलं तर नक्की सांगते घरातला कलह जो निर्माण झाला आहे तो दूर होतो, सोबत आपल्या कुटुंबाला दीर्घायुष्य लाभतं, सोबत एक संरक्षण प्राप्त होतं, घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि आपल्या घराची संसाराची भरभराट होते, प्रगती होते आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्ती देखील आशीर्वाद प्राप्त होत असतो या सुवासिनी पूजनामुळे. त्यामुळे इतर प्रत्येक वेळेस प्रत्येक शुभ दिवशी असेल किंवा प्रत्येक शुभ कार्य असेल किंवा शुभ काळ एखाद्याला जसा अधिक मास आहे, नवरात्र आहे किंवा इतर वेळेस असेल त्यावेळेस आवर्जून सुवासिनी पूजन घरात झालंच पाहिजे. आता सुवासिनी पूजन का करायचं मला का करायचं सांगितलं, त्याची फळप्राप्ती देखील सांगितली आहे, पण त्यासोबतच आता हे सुवासिनी पूजन कसं करायचं ते सांगते तुम्हाला. तर आता बघा, उद्या दुर्गाष्टमी आहे, तर नक्कीच आज किंवा उद्या दुर्गाष्टमी आहे, तर नक्कीच तुम्ही अधिक महिन्यातला कुठलाही शुभ दिवस घ्या, कुठलाही शुभ दिवस त्यातल्या तुम्ही मंगळवार घ्या किंवा शुक्रवार घ्या किंवा गुरुवार घ्या किंवा पौर्णिमा आहे, दुर्गाष्टमी आहे, ह्या तिथीला जर तुम्ही घरामध्ये यथाशक्ती जेवढ्या भेटतील तेवढ्या तुम्ही सुवासिनी बोलवू शकता. आता मला प्रश्न नक्कीच येणार की ताई आम्ही किती बोलवायचे आहे, तर एकच सांगते की तुम्हाला एक जरी भेटली ना सुवासिनी तरी सुद्धा चालणार आहे. अधिक मासामध्ये रोज एक सुवासिनीला बोलून घरात तुम्ही मान सन्मान केला तरी सुद्धा चालेल, तिला गोडधोड काहीतरी खाऊ घालून तुम्ही तिला भेट वस्तू दिला, तिचं आदरातिथ्य केलं तरी सुद्धा चालणार आहे, तिचा आशीर्वाद प्राप्त केला तरी सुद्धा चालणार आहे. आणि जर तुम्हाला विषम संख्येमध्ये जर मिळाल्या सुवासिनी तुम्हाला जर भेटल्या तर तुम्ही नक्कीच तेवढ्या सुवासिनी यथाशक्ती बोलवू शकता जेवढ्या तुम्हाला भेटतील, पण विषम संख्येमध्ये बोलवायच्या आहेत. तेवढ्या भेटल्या तर अतिशय उत्तम. घरामध्ये बोलवा, एखाद्या शुभ दिवशी तुम्हाला सांगितलं मंगळवार शुक्रवार गुरुवार दुर्गाष्टमी अष्टमी आहे पौर्णिमा तिथी आहे किंवा कुठल्याही शुभ तिथी फक्त बघा, अधिक मास संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही बोलू शकता. तसं बघायला गेलं तर तुमच्या रविवारी सुट्टी असते, काही महिलांना कामानिमित्त जमत नाही, रविवार असेल त्या दिवशी जरी बोललं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच आपण हे सुवासिनी पूजन या महिन्यात करायचं आहे. तर सुवासिनींना अगोदर आपण आमंत्रण द्यायचं असतं, आदल्या दिवशी ते आमंत्रण द्यायचं आहे आणि तुम्ही यथाशक्ती तुम्ही त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक करून जेवू घालू शकता किंवा तुम्ही गोडधोड काही पण करून त्यांना जेवू घालू शकता. तेवढं शक्य नसेल तुम्हाला करणं तेवढ्या सुवासिनींसाठी तर सरळ सरळ खीर जरी केली, तुम्ही एखादा गोड पदार्थ घरात केला आणि सुवासिनींना आमंत्रित त्यांना घरी बोलवायचं. सर्वात प्रथम त्यांचे पाद्यपूजन जे आपण असतं ते सुवासिनी पूजन आपण करायचं आहे. त्यांचे पाय धुवायचं आहे, स्वच्छ पुसून घ्यायचे आहे, हळद कुंकू त्याच्या अंगठ्याला लावायचं आहे
पाया पडायचं आहे. सोबतच आपण त्यांना सुद्धा हळद कुंकू लावून त्यांचं औक्षण करायचं आहे आपण महिलांचं, सुवासिनींचं. सोबत आपण त्यांना जे काही आपण घरामध्ये भोजन केलं असेल, पंचपक्वानांचं किंवा गोड खीर केली असेल किंवा एखादी गोड काहीतरी पदार्थ केला असेल तो त्यांना खायला द्यायचा आहे. त्यानंतर त्यांना तुम्ही त्यांची खणा नारळाने ओटी भरू शकता. सोबत तुम्ही जर त्यांना ब्लाऊज पीस देऊन त्यांची ओटी भरली तरी सुद्धा चालेल. जे शृंगाराच्या वस्तू असतात बघा, मेहंदीचा कोन आहे, गजरा आहे, बांगड्या आहेत, नंतर टिकली आहेत, जे काही महिलांच्या जे काही साज शृंगाराच्या जे काही वस्तू आहेत त्या तुम्ही त्यांना भेट वस्तू म्हणून देऊ शकता, त्या पण चालतील. पण त्या तुम्ही आवर्जून द्या. कुठली एक वस्तू जरी दिली तरी सुद्धा चालेल, पण नक्कीच अशा प्रकारे त्यांना भेट वस्तू द्यायचं आहे, त्यांची ओटी भरायची आहे आणि सोबत त्यांचं सरळ आपण त्याच्या पायावर डोकं ठेवून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. तर हे झालं सुवासिनी पूजन आणि ते नक्कीच आपल्या घरामध्ये करायचं आहे. आता येते ते म्हणजे कन्यापूजन. आता कन्यापूजन कसं करायचं आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, आपण नवरात्रीमध्ये करतोच, पण तरी सुद्धा सांगते कन्यापूजन का करायचं असतं. तर कन्यापूजन जे काय असतं की जी काही कुमारिका असते 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतची, जोपर्यंत तिला मासिक धर्म येत नाही तोपर्यंत ती कुमारिका असते. तर नक्कीच कुमारिका म्हणजेच मासिक धर्म येत नाही तोपर्यंत आपण तिला कुमारिका पूजनला बोलवू शकतो. मासिक धर्म, मासिक पाळी येईपर्यंत. आणि मासिक पाळी जर मुलीला सुरू झाली, कुमारिकेला सुद्धा आपण तिला कन्यापूजनाला बोलवू शकत नाही, हा नियम आहे. तर आपण नक्कीच 2 वर्षापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलींना आपण कन्यापूजनासाठी बोलवू शकता. ह्याच्यामध्ये पण तसंच आहे, तुम्ही 1 बोलवा, 2 बोलवा, विषम संख्येमध्ये बोलवा, जेवढ्या भेटतील तेवढ्या बोलवा तरी सुद्धा चालेल. तुमच्या घरामध्ये जरी कुमारिका असेल, तिचं जरी तुम्ही पाद्यपूजन करून तिला भेट वस्तू दिलं, तिला गोडधोड खाऊ घातलं तरी सुद्धा चालणार आहे. आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी आहे. आणि अजून एक सांगते, कन्यापूजन केल्याने काय होतं, तर कन्यापूजन जे आहे, ती कन्या जी असते, कुमारिका जी असते, ती दुर्गा मातेचं स्वरूप मानलं जातं, माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. अष्टलक्ष्मीचा वास तिच्यामध्ये असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं जास्त तिचा आदरातिथ्य करताल, तिला जेवढा मान सन्मान द्याल कन्यांना, तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त आपल्याला आशीर्वाद ती देत असते. आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर भरभरून नांदावं असा ती आशीर्वाद देत असते. त्यामुळे नक्कीच आपण घरात कन्यापूजन देखील करायचं आहे. आता कन्यापूजन आपण सांगितल्याप्रमाणेच त्याच पद्धतीने करायचं आहे. जसं आपण सुवासिनींचं करतो, फक्त सुवासिनींना आपण खणा नारळाने ओटी भरत असतो, त्यांना साज शृंगाराच्या वस्तू देत असतो. त्याच पद्धतीने तुम्ही मुलींना घरी बोलवायचं आहे, कुमारिकांना त्यांना अगोदर आमंत्रण द्यायचं, घरी बोलवायचं. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना खीरपुरी असेल किंवा शिरापुरी असेल, सोबत तुम्ही त्यांना पुरणपोळीचं नैवेद्य, पुरणपोळीचा स्वयंपाक असेल किंवा साधी खीर जरी दिली त्यांना खायला तरी सुद्धा चालणार आहे कन्यापूजनाच्या दिवशी. असं नाही की सगळंच काही, कारण की लहान मुली आहेत त्या काही जास्त खात नाही, त्यामुळे थोडं थोडं त्यांना ताटामध्ये द्यावं, त्याच पद्धतीने ते खातात. तर अशा प्रकारे तुम्ही ते त्यांना द्यायचं आहे. आणि सोबत त्यांना भेटवस्तू, शैक्षणिक भेटवस्तू, आता बघा आपलं नवीन वर्ष सुरू होणार आहे मुलांच्या शाळेचं, त्यामुळे त्यांना ज्या वस्तू लागणार आहे त्या वस्तू तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद येईल, एक समाधान येईल, की त्यांना खूप छान असा आनंद वाटेल आणि जाताना त्या भरभरून तुम्हाला आशीर्वाद देऊन जातील. तर नक्कीच कन्यापूजनाच्या वेळेस, कन्यापूजनच्या वेळेस जेवायला बसतील किंवा खायला बसतील त्यावेळेस त्यांना नक्कीच हळदी कुंकू अगोदर लावायचं आहे, त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे. सोबत त्यांना अगोदर एक घास खाऊ घालायचं आहे मायेने, प्रेमाने. आणि त्यानंतरच त्यांना याचं भोजन वगैरे खाऊन झालं की त्यांना त्या भेट वस्तू त्यांना त्या द्यायच्या आहेत. यथाशक्ती द्या, तुमच्या कुवतीनुसार तुम्ही द्या त्यांना भेटवस्तू. काय मग त्यांना तुम्ही त्यांच्या परत साज शृंगाराचे देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना शैक्षणिक वस्तू जरी दिल्या तरी सुद्धा चालणार आहे. पण नक्कीच कन्यापूजन घरामध्ये करा, सुवासिनी पूजन घरामध्ये करा. भरभरून आशीर्वाद आई भगवतीचा, कुलदेवीचा, सोबत अष्टलक्ष्मीचा, दुर्गा मातेचा प्राप्त होत असतो आणि खूप शुभ मानलं जातं या अधिक मासामध्ये सुवासिनी पूजन, कन्यापूजन करणं. म्हणून नक्कीच आपल्या घरामध्ये जेव्हा तेव्हा तुम्हाला वेळ भेटेल, नक्कीच तुम्हाला दिवस वार सांगितले आहेत, मी त्या दिवशी करू शकता किंवा इतर दिवशी जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे, पण नक्कीच करा. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की अधिक मासामध्ये सुवासिनी पूजन किंवा कन्यापूजन का करायचं आहे, त्याची फळप्राप्ती काय आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दल देखील. कारण की कसं आहे, आपण ज्यावेळेस आता बघा आपल्याकडे असे भरपूर जण आहेत की ज्यांना दान धर्म करण्यासाठी कोणी भेटत नाही. तर त्याच पद्धतीने मी सांगेल की जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सवाष्ण महिला बोलडी एक जरी आली, आणि अजून एक सांगते, अधिक मासामध्ये जर तुमच्या घरामध्ये कळत नकळतपणे जर सवाष्ण महिला जर घरामध्ये आली तर नक्कीच तिला हळद कुंकू किंवा तिचं मान सन्मान केल्याशिवाय तिला परत पाठवू नका. खरंच सांगते, अधिक मासामध्ये खूप दान धर्माला महत्व आहे. म्हणून या कन्यापूजनाद्वारे किंवा सुवासिनींच्या पूजनाद्वारे आपण अन्नदान पण आपलं होतं, सोबत आपण त्यांना भेटवस्तू देतो, त्याच्यामुळे आपलं ते एक दान होतं. त्याच्यामुळे सांगते की हे पण एक शुभ मानलं जातं. नक्कीच करा. आणि अजून काही प्रश्न असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा, 100% मी त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. तर अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.